पिंपरी चिंचवड शहरातील मोशी येथून मोठी बातमी समोर येते। मोशी टोलनाकाजवळील युवराज हॉटेलमध्ये रात्री धारदार शस्त्राने वार करून अनिल मोरे यांची हत्या। आरपीआय कामगार आघाडी महाराष्ट्राचे अध्यक्ष अनिल मोरे यांचे काल मध्यरात्री मोशी टोलनाकाजवळील युवराज हॉटेलमध्ये धारदार शस्त्राने निर्घृण खून करून आरोपी पसार झाले। अनिल मोरे यांच्या मानेवरती एक वार व पोटावरती 2 तसेच पायावरती देखील वार झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे। अनिल मोरे हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते। अनिल मोरे यांना मोशी येथील धनश्री हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। त्यानंतर अनिल मोरे यांचा मृतदेह वायसीएम रुग्णालयाकडे हलवण्यात आला। आरपीआय कामगार आघाडी महाराष्ट्राचे अध्यक्ष अनिल मोरे यांचा काल रात्री धारदार शस्त्राने निर्घृण खून करण्यात आला आहे। पिंपरी चिंचवड शहरातील मोशी परिसरात असलेल्या युवराज रेस्टॉरंट अँड बार या ठिकाणी काल रात्री 9 वाजता अनिल मोरे यांच्यावर अज्ञात आरोपींनी धारदार शस्त्राने सपासप वार करून खून केला आहे। अनिल मोरे यांचा अज्ञात आरोपींनी हल्ला करून खून का केला हे अजून स्पष्ट झाले नाही। सध्या त्यांच्या मृतदेहावर वायसीएम हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदन करण्यात आले आहे। जोपर्यंत अनिल मोरे यांच्या मारेकऱ्यांना पोलीस बेड्या ठोकत नाही तोपर्यंत आम्ही त्यांचा मृतदेह ताब्यात घेणार नाही असा इशारा पिंपरी चिंचवड शहरातील आरपीआय कार्यकर्त्यांनी दिला आहे। मोशी येथील युवराज रेस्टॉरंट अँड बार या हॉटेलसमोर सध्या पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळत आहे। वैभव रोकडे आरपीआय कामगार आघाडी अध्यक्ष आहे। रात्री 9:30 वाजता अज्ञात लोकांनी आमचे भाऊ आरपीआय कामगार आघाडी महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करून ते फरार झाले। घटनेला 12 तास उलटूनही पोलीस प्रशासनाला आरोपी सापडत नसेल तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे। आणि ज्या हॉटेलमध्ये हे सगळं कृत्य झालं ते हॉटेल 9:30 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत उघडं असून तिथं कस्टमर येऊन दारू विक्री झाली तर पोलीस याच्यावर काय करते? पोलीस स्वतः तिथं उभं राहून आतमध्ये कस्टमर जाऊन ते मटेरियल घेऊन जातात तरी त्याच्यावर कारवाई नाही झाली। आम्ही जाऊन तिथं सांगितल्यानंतर ते हॉटेल बंद झाले। म्हणजे याच्यात पोलीस प्रशासनाचा हलगर्जीपणा आहे। जर कारवाई झाली नाही आणि ते आरोपी अटक झाले नाही तर याच्यावर खूप मोठं आंदोलन होईल। आणि मी आत्ताच सांगतो जोपर्यंत आरोपी पकडत नाही तोपर्यंत आम्ही इथून त्यांची बॉडी घेऊन जाणार नाही। आणि आम्ही